नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या अजून एक नवीन ब्लॉगमध्ये. तर माझी सकाळची कामं सुरू आहेत आणि गावावरून आणलेली ही पालेभाजी होती. तर ही पालेभाजी आहे हरतफरीची. आमच्या गावाकडे आमच्या भागात आवडीने खातात. तर इथे कांदे शिजवायला ठेवले, कांदे, लाल मिरच्या, 2-4 लसणाच्या कऱ्या शिजवायला ठेवल्या आणि इथे डाळ आणि दोडका शिजवायला ठेवला. जस्ट म्हणजे मी दोडक्याचीच भाजी करणार होती, पण एक दोडका सडलेलाच निघाला. मग काही थोडीशी भाजी काही होणार नाही म्हणून म्हटलं भाजी पण आहे पालेभाजी आपल्याकडे, तर पालेभाजी करूया. आणि डाळ दोडका आणि ही आहे ती भाजी हरतफरीची. ही भाजी खूप छान लागते हरतफरीची. बस झाला आता वर्षभर, मग कोण खाते वर्षभरानंतर आता डायरेक्ट. तर धुवून ठेवली पाणी गळायला, एकदम कोवडी लुसलुसीत अशी छान भाजी आहे आणि छान वाटते. मग ह्या कशा पावसाळा सुरू व्हायच्या आधीच काही काही भाज्या मिळतात, त्यातलीच ही एक भाजी आहे, एकदम कोवडी लुसलुसी आहे. याचा तर झाडाचा प्रकार असतो मोठा, पण त्याच्या कोवड्या कोवड्या शेंड्यांची डिऱ्याची भाजी खाल्ली जाते. तर ही भाजी अशा पद्धतीची असते. पाणी गळत आलेलं आहे आणि कांदे तोपर्यंत शिजतात. मग मी भाजी टाकणार, बारीक बारीक चिरून टाकायचं. गावावरून आणली होती ही भाजी. मग बऱ्याच काही भाज्याच झाल्या. मग ही भाजी राहिली 2-3 दिवस. मग 2-3 दिवसाच्या नंतर बनवली. प्लॅस्टिकमध्ये ठेवली होती आणि चांगली सुकवून ठेवली होती. सुकवून म्हणजे पाण्याचं प्रमाण वगैरे अजिबात नव्हता त्या भाजीमध्ये, म्हणून जरा 3-4 दिवस व्यवस्थित टिकली आणि जशी होती तशीच राहिली ती भाजी. मग आता स्वयंपाक, आता इथे माझं सकाळचं चालू आहे. शाळा सुरू झाल्या की आपलं एक रुटीन. 4 दिवस एवढा भरपूर पाऊस आला की सूर्यदेवाचं दर्शनच होत नव्हतं. आणि आत्ता कुठे पडाला पाऊस, तर काय माहीत, इतकी भयानक गरमी होते उन्हाळ्यापेक्षाही. आणि उन्हाळ्यासारखाच लागते. अजून पावसाळा आहे की नाही असं काही जाणवतच नाही. आमच्या भागामध्ये काही काही लोकांनी रोवणे पण धरून घेतले आणि काही काही लोकांची पेरणी पण झाली नाही. असं आहे वातावरण आमच्या भागातला. आणि माझे इथं भात, भाजी, पोळ्या बनवणं चालू आहे. वरणाचं कुकर पण लावले. बाकी घरातली रुद्रांशचे पप्पा मस्त झोपेतच आहेत, गाढ झोपेतच आहेत. गरमीचे दिवस असल्यामुळे सकाळची छान झोप लागते. आता गरमीचे दिवस म्हणायचं. ती तू पटपट, मी बियाणे पण काढून देतो आणि तू लिहत जा, घास घेत जा थोडासा मधात लिहत जा. म्हणून चम्मच आणली आहे याच्यासाठीच. स्वीट कॉर्न आता जास्त प्रमाणामध्ये खायला मिळतात. त्याच्यामध्ये प्रोटीन असते, हेल्दी असतात, चांगले असतात, खाल्लं पाहिजे. मी आणते मार्केटच्या दिवशी 1 किलो आणते. 1 किलोमध्ये काय 3 बसतात. नॉर्मल साईज आपले वजन असतात ना, मग ते पण खायला टेस्टी असतात. खा पटपट, लिहत बी जा, खात बी जा. किंमत येतच की नाही मग वर? हा, किंमतचा अर्थ राहते न. घे, चल घे, खा, हात जा, मधा लिहत जा. मला स्वयंपाक पण करायचा आहे, स्वयंपाक करायचा असते म्हणून मी किचन मध्ये रुद्रांचा अभ्यास घेत असते. चल घे अजून. संडे का लिखूंगा? संडे का लिख ले अभी, सोमवार का, मंडे का भी है बाकी, और संडे का भी बाकी है लिखना. वरती चढव, अजून वरती कर, कंपास सरकव थोडासा वर सरकव. हा बस, घे खा. ससा स लिहायचा, मग त्याला मात्रा डेची, संडे. जसं वरती टिम्मा आहे असं व्यवस्थित लिहायचा. चावत जा, चाव खा. अच्छा लगा? पहले तो तू खाता नहीं था केक. चेरी खा रहा है? पहले खाता नहीं था केक, इतना लाते थे. तो मैं खा के देखती हूँ, इसमें चॉकलेट है. अच्छा है केक. अभी बर्थडे भी नहीं रहता, फिर भी खाने के लिए लाना पड़ता है तेरे के लिए. मम्मी पहले तो खाता नहीं था केक. धर,
क्रीमच जास्त लावते हा. अ, जर खाल्ले क्रीमच जास्त आहे. अधून मधून केक खायचे दणके येतात. धर ये खींच ना तो ये फूल, ले ये फूल. खा खा ले अभी, बाकी रख देती हूँ अभी 2-3 दिन खाएगा. आता 2-3 दिवसापर्यंत खाईल रुद्रांश. मनभर जोपर्यंत होत नाही त्याला केक खाऊन तोपर्यंत खातो तो. तिचं माझं किचन क्लीन करून झालं, जेवण झालं, सगळं झालं आणि आत्ता वाजले आहेत 9:49. रुद्रांशचे पप्पा आले, चेंज पण नाही केलं आणि लगेच फोन आला. तर गेले ते आपल्या म्हणजे त्यांची जे एरिया आहे त्या एरियामध्ये. आणि त्यांचं जेवण नाही झालं, माझं झालं. ते इथे भात आहे जसाच्या तसाच आहे, थंड भात होता ते खाल्ले मी. आणि आताचा गरम भात आहे, तसा पोळे आहेत, भेंडीची भाजी, सगळं जे काही होतं वरण भेंडीची भाजी ते मी रिकामी करून ठेवली. भांडे वगैरे सगळे घासून घेतले. आणि आता 10:49 झाले, अरे 9:49 झाले. आता किती वाजता येतील, कधी जेवतील माहित नाही त्यांचं. माझी तर कामं झाली बाबा. सगळी नोकरी पाहिजे पण लाईनमॅन नवरा नको पाहिजे, खरंच सांगते मी. मला आता कोणी माझ्या फॅमिलीमध्ये जरी असे विचारलं ना तर मी नकोच म्हणेन बाबा लाईनमॅन नवरा. बिचाऱ्यांना अजिबात सुख नसते तरी सुद्धा लाईनमॅन लोकांच्या नावाने बोंबलतात. हां, असू शकतात काही काही काम न करणारे अपवाद, पण त्यांच्यामुळे सगळी जात खराब होते लाईनमॅनची. आपल्या नवऱ्याला तर आम्हाला आता ना लोकांची आता पावसाळ्याचे लावणी वगैरे चालू आहेत, आम्हाला एकामेकासोबत बोलायला सुद्धा अजिबात वेळ नाही राहत. दुपारी पण असे जेवले की मागच्या मागेच जातात, रात्री पण उशिरापर्यंत येतात. मग कुठं कोण जागत बसते. तर मी दिवसाला काही झोपत नाही, रात्रीलाच झोपते. म्हणजे दिवसाला मी अशी झोपत नाही म्हणून मग लवकरच झोपणं होते रात्री. आणि मग ते आता येतील मग फ्रेश आंघोळ वगैरे करतील, मग चहा पितील, मग त्यांना 10:30-11 वाजतील. म्हणजे अजून तर आले नाही तोपर्यंत 10च वाजतात येईपर्यंत. आता कधी येतात कधी नाही माहीत नाही, पण आल्यानंतर आंघोळ वगैरे करतील, मग चहा पितील. नंतर मग चहा पिल्ल्या पिल्ल्या कोणी जेवत नसते, मग 5-10 मिनटं थांबतात, तेव्हा पुढे जेवतात. आमचं दोघं मायलेकांचं होऊन जातो जेवण खाऊन. आम्ही वाट नाही बघत त्यांचं. आता 10-10 वाजेपर्यंत कोण बघणार. आता आम्ही अंतरून टाकते आणि आम्ही झोपी जातो. रुद्रांश बघत बसला कार्टून. आता आम्ही टी व्ही चालू केली 9:30 वगैरे वाजता, कारण रुद्रांशचा अभ्यास घेतला मी, तर टी व्ही काही चालू नव्हती केली. आता चालू केली अभ्यास. आता झाडू लावून मी अंतरून टाकते आणि त्यांचं वाट बघू. वाट नाही बघत त्यांचं, ते येतील. असं असते बाबा.